चॅनल. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर हे जे काही सकाळचं माझं काम असतं ना, बाहेरचं झाडणं, सडा, रांगोळी वगैरे सगळं काही झालेलं होतं. सकाळचे वाजले 7 आणि सूर्य हळूहळू वरती निघायला सुरुवात झालेली आहे. तर व्हिडिओच्या स्टार्टिंगला मस्त अशी रांगोळी मी तुमच्याशी शेअर केली. आवडली असेल तर नक्की एक लाईक देऊन टाका. तर चला स्टार्ट करूया आपल्या ब्लॉगला. तर मी आले किचनमध्ये आणि मला बनवायचा आहे नाश्ता. नाश्त्यामध्ये बनवणार आहे मी थालीपीठं. तर थालीपीठं मी कशाची बनवली होती, तर माझी थोडीशी भाजी उरलेली होती कालची. तर पनीर आणि मटारची भाजी बनवलेली होती मी, आणि ती ना खूप सारी उरलेली होती आणि मला ती काही वेस्ट घालवायची नव्हती. तर मी काय केलं, त्याच भाजीचा वापर केला आणि त्या भाजीमध्ये मावेल इतकी सगळी मिक्स पिठं घेतली आणि ती पिठासोबत ती भाजी छान अशी मळून घेतलेली आहे. आणि आता याचीच थालीपीठं मी बनवून घेणार आहे. आणि जर का तुम्हाला प्रॉपर पद्धतीने थालीपीठ कसं बनवायचं याची रेसिपी हवी असेल तर तो व्हिडिओ मी या व्हिडिओच्या एंडला लावून टाकेल, किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी त्या व्हिडिओची लिंक ठेवेन. ही व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. त्याच्यामध्ये मी सगळं काही डिटेल सांगितलेलं आहे की थालीपीठांसाठी काय काय लागतं ते. आणि असंच मी काही ना काही करत असते सारखंच. तर ही भाजी जी आहे माझी मटार आणि पनीरची, ती काही मला वाया घालवायची नव्हती, त्यामुळे मी त्याचा वापर केला. तर त्या भाजीच्या फ्लेवरचीच ही थालीपीठं झालेली होती. पण खूप छान लागत होतं, कारण सगळी मिक्स पिठं याच्यामध्ये असल्यामुळे. आणि त्याच्यात बाजरीचा सीझन आहे, तर बाजरीचं पीठसुद्धा मला मिळालं. इतर वेळी थालीपीठं करायला गेलं की मग बाजरीचं पीठ मिळत नाही शक्यतो, पण आता आहे घरामध्ये तर मी त्याचा वापर केला पूर्ण. आणि अशा पद्धतीने कापड एक कॉटनचं ओलं करून घेते मी. त्यानंतर असं थापून घेते हाताने थालीपीठ आणि वरतून तीळ लावून घेते. त्यानंतर तेल टाकून घ्यायचं आहे तव्यामध्ये. थालीपीठ म्हटलं की तेलाचा वापर हा थोडासा जास्तच होतो, आणि तेच आता मी करून बनवून घेते पटापट अशी माझी थालीपीठं. आणि त्यानंतर बघूया पुढे काय काय होतंय ते.
आम्ही चाललोय थोडंसं बाहेर आणि हा आहे आमच्या गावातला ओढा. तर हा ना थोडासा वाहत नाहीये, त्यामुळे ना पूर्ण पाणी असं शेवाळून गेलं इथलं. तर ते दाखवत होते मी आणि आम्ही चाललेलो आहोत आमच्या खूप अशा आवडत्या ठिकाणी. तर 2 मिनिटात कळेलच तुम्हाला, पण त्याआधी थोडंसं गेस करा की आम्ही कुठे चाललेलो असेल ते. तर जास्त लांब नाही, जवळच जायचं होतं. तर हा व्ह्यू थोडासा आमच्या गावाकडचा. तर रस्त्याच्या दुतर्फा मस्त अशी हिरवीगार अशी शेतं आहेत आणि त्या दिवशी ना वातावरण थोडंसं असं ढगाळ वातावरण होतं, आभाळ आल्यासारखं. त्यामुळे ना खूप छान वाटत होतं खरं तर आणि खूप मस्त असं वातावरण होतं. तर चला बघा आता कुठे जातोय आम्ही ते. कलिंगड घ्यायचं कसं ना कलिंगड. नाहर भाऊ. हा सोनू आईजवळ थांब तू. वारले नाराय ते त्यांना पेन्शन मिळत होती ना, तिचं बाहेर गावात होते ना. परभू आमच्या चाकरी होता, परभू नंबरी होता. परभून गाडी पाडली बाई गाडी पाडली ती. तिला पोरगा माहित आहे, पोरगा मेल नाही दारू पिऊन तिकडून जाते. त्यांना म्हणावं चांगलं टेलरच्यात नांदी म्हणावं स्टेशनला. ते त्यांच्या वडिलाच्या जागेला हे यांच्या वडिला. दादा ते काय बस बस लय झालं. कोण पुढे बस झालं दादा, जागा नाही एवढी हो. सोना पडशील बाळा. वडाचं बघ झाड नाहीच का, आया बाया येत्याल्या वावळायला.
तू जीजी सारखं करायचं मग रोज पूजा करते मी. तो ते पोरग माझं बघ. ही प्रिया आंब्याला मोहर लागलाय. आंब्याला मोहर लागलाय. चला आम्ही चाललो घरी आणि तुम्हाला कळालंच असेल आम्ही गेलो होतो नर्सरीमध्ये. तर बाबा चांगलेच ओळखीचे निघाले आमच्या घरच्यांचे. माझे सासरे, माझे आजे सासरे सगळ्यांनाच खूप चांगले ओळखत होते ते. तर त्यामुळे बाबांनी 1 रुपया सुद्धा आमच्याकडून घेतला नाही आणि खूप सारी रोपं आम्हाला दिली. आणि खूप मी रिक्वेस्ट केली त्यांना पैशासाठी, पण म्हटले की नको, यावेळी अशीच घेऊन जा, पुढच्या वेळी आल्यावरती पैसे दे. आणि माझ्या ना डोळ्याच्या पुढे एक छोटंसं पिंपल आलाय. तर काही जणांना वाटेल की घाण वगैरे आहे की काय डोळ्यातली, तर तो ना मला छोटा पिंपल आलाय आणि काही करून तो जात नाहीये. आणि चला आता जातो आम्ही परत आणि तुम्हाला मी घरी गेले की दाखवते काय काय रोपं आणलीत आम्ही ते. शॉपिंग झाडांची. हे काय? कोबी. कोबी. फ्लॉवर कुठे? हे फ्लॉवर. हा, हे वेगळ्या प्रकारची वांगी, ही वेगळ्या प्रकारची वांगी. पपई. मिरची. मिरच्या. टमाटा. टोमॅटो. काय राहिलो? हे मोठं. आणि हे वेले अशी फुलं येतात याला, है ना. आणि ते काय त्याचं नाव आहे? कन्हेरी. कन्हेरीचं झाड एक आणलंय. आणि ही जी सगळी झाड आहेत ना, ही रोप ही फ्री मिळाली मला. ही ज्या त्या वेळेस आम्ही तिथूनच झाड आणतो ना सगळी, आणि ओळख पण निघाली थोडीशी. तर ते जे बाबा होते ते आमच्या मामांचे ओळखीचे निघाले. म्हणजे मामांचे वडील त्यांचे मित्र होते थोडक्यात. त्याच्यामुळे त्यांनी ना फुकटच देऊन टाकलं, एवढं सगळं आम्हाला फ्री देऊन टाकलं. पैसे 1 पण रुपया घेतला नाही. फक्त आम्ही ते मोठं झाड आहे ते वेगळ्या नर्सरीतून आणलं आहे ना, आणि त्याचे फक्त 50 रुपये झाले. आणि 50 रुपयामध्ये आम्ही एवढी सगळी झाडं घेऊन आलो. ते ना ते चिनी गुलाबाच्या ह्याच्यातच लावा, नाहीतर मारून जाईल. तर चला, व्हिडिओला मी इथेच थांबवते. आय होप हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल.
आणि उद्याचा व्हिडिओसुद्धा बघायला नक्की विसरू नका, कारण ही सगळी रोपं आम्ही लावून घेणार आहोत. कारण या कॅरेटमध्ये तर ठेवू शकत नाही, कारण ती मग सगळीच खराब होऊन जातील. त्यामुळे ही लगेचच उद्या सकाळी लावून घ्यायची आहेत. तर तो सुद्धा ब्लॉग येईल उद्या. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा छोटासा व्हिडिओ हे मला कळवायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही. आवडला असेल तर जरूर एक लाईक द्या, शेअर करा आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.